आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप झाला आणि यामध्ये शरद पवारांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात वक्तव्य केले, सरकारवर टीका केली। आपण पाहूया ते काय म्हणाले। मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं। शेती खात्याची जबाबदारी माझ्यावर होती। वर्ध्याच्या जवळ आत्महत्या केली। आत्महत्याची माहिती ऐकल्याच्या नंतर मनमोहन सिंग अस्वस्थ झाले। माझ्याशी बोलणं झालं आणि मनमोहन सिंगांनी सांगितलं की आपण दोघंही जाऊया वर्धा जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये। आणि परत जाताना गाडीमध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की या आत्महत्येच्या पाठीमागे एकच गोष्ट दिसते, कर्ज आणि त्याचं ओझं ते या कुटुंबाला सहन झालं नाही आणि म्हणून त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे। आणि सुचवलं मला आणि अर्थमंत्र्यांना चिदंबरमना की 8 ते 10 दिवसाच्या आत काहीतरी निकाल घ्यायचा आहे। अर्थमंत्र्यांनी तयारी दाखवली। माझ्या खात्याने प्रस्ताव तयार केला, मंत्रिमंडळाने मान्य केला आणि एका रकमेनं 71,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं। हे मनमोहन सिंगाचं सरकार करू शकतं तर नरेंद्र मोदींचं सरकार का करू शकत नाही। मी महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाला आवाहन करतो, जीव द्यायचा नाही। आम्ही आता इथून पुढे जीव देणार नाही। आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। राज्यकर्त्यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली तर त्यांचा जीव हराम करण्याची भूमिका आम्ही सगळेजण मिळून करू आणि त्या संबंधीची शपथ या ठिकाणी घ्यायची आहे। आणि आज हा जो पहिला टप्पा या ठिकाणी संपतोय, यानंतरचे पुढचे टप्पे ही सगळी नेते मंडळी जी ठरवतील त्या पद्धतीने आपण पूर्णत्वाला नेऊ। पण एक निर्धार पक्का, शेतकऱ्याच्या हिताचा सोडवणुकीचा विचार पक्का, हे सूत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत।